हां पंकज. हॅलो पंकजजी. बरोबर आहे. आवाज येतोय. पंकजजी. येतोय आवाज. ओके. ओके. सिंधुजन अकादमीच्या माध्यमातून आपण 85 विविध ज्ञानशाखावरची महत्त्वपूर्ण अशी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची प्राथमिक मतं आपण जाणून घेतली. अत्यंत क्लिष्ट असे हे विषय सामान्याच्या विचाराच्या परिघाबाहेरचे असे हे विषय. परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये सिंधुजन अकादमीच्या माध्यमातून विशेषतः ह्युमॅनिटीज म्हणजे मानव्य कला, काही सोशल सायन्सेसमधल्या स्ट्रीम्स, काही नैसर्गिक विज्ञानामधल्या काही स्ट्रीम्स, परंतु प्रामुख्याने जो आम्ही भर दिला तो ह्युमॅनिटीजवर दिला. मानव्य कला. मानव्य कला शाखामधील जागतिक दर्जाच्या विद्वानांना आम्ही सिंधुजन अकादमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांसाठी आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि मित्रांनो, आपण त्याला भरभरून प्रतिसाद दिला. ही जी ज्ञानाची भूक आहे, ही जी जिज्ञासा आहे, ही खूप महत्त्वपूर्ण वाटली आम्हाला. त्यामुळं आणखी 15 प्राथमिक ज्ञानशाखामधलं ज्ञान आपल्यापर्यंत मांडणारे तज्ज्ञ आम्ही घेऊन येणार आहोत. आणि त्यानंतर साधारणपणे या सर्व ज्ञानशाखामधील, विशेषतः ह्युमॅनिटीजमधील, मानव्य कलामधील जे महत्त्वपूर्ण आर्ग्युमेंट्स आहेत, जे डिबेट्स आहेत, ते डिबेट्स आम्ही विविध तज्ज्ञाच्या माध्यमातून उघडणार आहोत. प्रचलित जे वादविवाद आहेत त्या वादविवादांना विधायक तोंड फुटावं, त्याच्यातून उत्पादकीय निष्पत्ती व्हावी, या धारणेतून येणाऱ्या कालावधीमध्ये 50हून अधिक असे ह्युमॅनिटीज, समाजशास्त्र आणि नैसर्गिक विज्ञानामधले काही तज्ज्ञांच्या मदतीनं ही व्याख्यानमाला आम्ही चालू ठेवणार आहोत. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण याला भरभरून प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद आपण द्याल. आपल्या आजच्या मूळ विषयाकडे वळण्या अगोदर सिंधुजन अकादमी काय आहे, सिंधुजन अकादमी काय करू इच्छिते, याबद्दल मी थोडक्यात आपल्यापुढे मांडणार आहे. सिंधुजन अकादमी एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. मागील 5 वर्षापासून याच्यावरती विचारमंथन करत त्याला आम्ही 4 वर्षापूर्वी आकार दिला. सिंधुजन अकादमीचा एक उत्कृष्ट असा विविध विद्याशाखीय ज्ञान ग्रहण केलेला असा एक परिवार मागच्या या 4 वर्षामध्ये निर्माण झाला. आज आमच्याकडे
अकॅडमिकल संशोधनाची आस असणारे 96हून अधिक विविध ज्ञानशाखांमधले रिसर्चर्स आहेत. ही आमची उपलब्धी पाहता येणाऱ्या काळामध्ये सिंधुजन अकादमी एक वेगळ्या पद्धतीनं आपल्यापुढं उभा राहताना दिसेल. सिंधुजन अकादमीचा मूळ संकल्प जेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी केला आणि त्याला आकार द्यायला सुरुवात केली, तेव्हा आमच्यापुढे जो प्रश्न होता तो प्रश्न आजच्या चळवळी पुढचाच प्रश्न होता. आपण पाहतो आपल्या चळवळीचं भविष्य जे आहे ते अल्पजीवी ठरतं. आपण केलेलं प्रबोधनाचं काम, त्यासाठी आयोजित केलेली चर्चासत्र, त्यामध्ये सातत्य राहत नाही. आपण निर्माण केलेली पुस्तकांची माला ती अल्पजीवी ठरते. आपण काढलेले पॅम्पलेट्स तेही अल्पजीवी ठरतात. नवनवीन काढलेली मासिकं तीही अल्पजीवी ठरतात. तर ह्या अल्पजीवी ठरण्याच्या मागचं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तो याला पोचला जाणारा जीवनरस. हा जीवनरस सातत्याने या चळवळीला पोचला जात नाही. मग आम्ही असा विचार केला की हा जीवनरस आपणच जर निर्माण केला आपल्याकडच्या संपदेमधून, ही प्रचंड अशी ज्ञानसंपदा आपल्याकडे असताना आपण हा जीवनरस वेगवेगळ्या धनिकाकडे मागण्यासाठी जाण्याची काय गरज आहे. तर त्या आधारावरती सिंधुजन अकादमीची रचना झाली. सिंधुजन अकादमी ही 3 भागामध्ये आम्ही विभागली. मूलभूत संशोधन हा जो भाग आहे हा सिंधुजन ट्रस्ट खाली आम्ही घेतलेला आहे. यामध्ये विविध ज्ञानशाखांमध्ये मूलभूत संशोधन होईल. मूलभूत संशोधनाचं पोर्टल आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत त्या पोर्टलवरती ह्या 100 संशोधकांचे संशोधन आम्ही त्याच्यावरती ठेवणार आहोत. त्याशिवाय विविध ज्ञानशाखाचे जे एक्सपर्ट सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्यांचंही संशोधन या संशोधिका पोर्टलवरती आम्ही ठेवणार आहोत. हे जे मूलभूत संशोधन आहे या मूलभूत संशोधनाला सातत्याने प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही त्या संशोधकांना इन्सेंटिव्ह देणार आहोत. त्यांच्यासाठी पेटंट, त्यांच्यासाठी सबस्क्रायबिंग या बाबी सिंधुजन अकादमीतर्फे आम्ही करणार आहोत. हा एक जो भाग आहे हा सिंधुजन अकादमीच्या ट्रस्ट खाली आहे. जी ट्रस्ट आम्ही 6 वर्षापूर्वी मुंबई ट्रस्टच्या पब्लिक ट्रस्टच्या अंडर रजिस्टर केलेली आहे. सोसायटी रजिस्ट्रेशनही आम्ही महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात महाराष्ट्राच्या ज्युरिडिक्शनमध्ये केलेलं आहे. दुसरी बाब जी आहे ती दुसरी महत्त्वाची बाब आहे आर्काईव्ह, लायब्ररी आणि एन्सायक्लोपीडिया. ह्या 3 बाबी आम्ही करणार आहोत. लायब्ररीचं सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते ग्रामीण भागामध्ये ज्या साधारणपणे 2800 लायब्ररी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महाराष्ट्रातल्या लायब्ररीजना आम्ही कनेक्ट करणार आहोत डिजिटली. आणि आम्ही साधारणपणे एक स्क्रीन अशी डेव्हलप करतोय जी स्क्रीन या माध्यमातून आमच्याकडे उपस्थित जी आर्काईव्ह आहे, लायब्ररी आहे, एन्सायक्लोपीडिया आहे ती या लायब्ररींना उपलब्ध राहील अत्यंत साधारण अशा चार्जेसमध्ये. हा जो इंटरकनेक्टेड लायब्ररी करण्याचा जो प्रोग्राम आहे हा ग्रामीण क्षेत्राला प्राधान्य देणारा आहे. शाळा असो, ग्रामपंचायत असो, इतर सहकारी संस्था असो, इकाया असो, त्यामध्ये अशा पद्धतीच्या लायब्ररीला आम्ही महाराष्ट्रामध्ये कनेक्ट करणार आहोत. आणि मग या लायब्ररीच्या माध्यमातून आमच्याकडे जे आर्काईव्ह आहे, विशेषतः विविध विद्वान आपले लिगॅसी हा वारसा जो आहे तो वारसा मृत्यूनंतर सोडून जातात. तर अशा आम्ही विविध विद्वानांच्या मृत्यूनंतर त्यांना हॉल ऑफ फेम, त्यांचं एक सायटेशन, त्यांना एक मानपत्र अशा पद्धतीनं सन्मानित करून त्यांचं एक कॉर्नर आमच्या लायब्ररीमध्ये आम्ही ठेवणार आहोत. त्यांच्याकडची जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा आम्ही त्यांचं अंडरटेकिंग घेऊन आमच्या लायब्ररीमध्ये वाढवणार आहोत. आत्तापर्यंत साधारणपणे
22 विद्वानांच्या ग्रंथसंपदेचं अंडरटेकिंग आम्ही मिळवलेलं आहे. या आर्काईव्हमध्ये याशिवाय विविध आर्टिफॅक्ट जे आहेत, पुरावस्तू ज्या आहेत, महाराष्ट्रामधल्या विविध प्राचीन संदर्भाच्या ज्या पुरावस्तू आहेत त्या पुरावस्तूंचं डिजिटल करण्याचा प्रोग्राम आम्ही आखतोय. त्यासाठी एक मोबाईल व्हॅनची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये डिजिटाईज मायक्रोफिल्मिंग आणि विविध पद्धतीनं त्याचं स्कॅनिंग, त्या आर्टिफॅक्टचं, त्या डॉक्युमेंटचं करण्याची व्यवस्था त्या मोबाईल व्हॅनमध्ये केलेली आहे. अगदी नाममात्र अशा चार्जेसमध्ये आम्ही हे गावोगावी जाऊन हे आर्टिफॅक्ट्स, हे डॉक्युमेंट्स, अशा बाबी स्कॅन आणि डिजिटाईज करून तो आम्ही ह्या आर्काईव्हमध्ये डिजिटली ठेवणार आहोत. याशिवाय जो एन्सायक्लोपीडिया आहे, एन्सायक्लोपीडिया आपण पाहताच, विकिपीडिया वगैरे सारखा डिजिटल ऑनलाईन एन्सायक्लोपीडिया जो आहे, त्या एन्सायक्लोपीडियाचं वेगळेपण हे असेल की त्यामध्ये इलिटरेट इंटेलेक्च्युअललाही आम्ही सामील करणार आहोत. म्हणजे गावगाड्यामधला जो साधारणपणे ज्ञान आहे, जे ॲग्रिकल्चर प्रोसेस आहेत, ॲग्रिकल्चरल मेथड्स आहेत, सीड्स आहेत, टाईप्स ऑफ सीड्स आहेत, अशा पद्धती आम्ही त्या कृषकाकडून, त्या लेबर्सकडून आम्ही ऑडिओ रेकॉर्ड करून लाईव्ह त्याच पद्धतीनं, त्याच फॉर्ममध्ये आमच्या एन्सायक्लोपीडियावर ठेवणार आहोत. अशी जी विविध ज्ञानसंपदा आहे, जी ज्ञानसंपदा रजिस्टर झालेली नाही, डिजिटाईज झालेली नाही, ती ज्ञानसंपदा त्या व्यक्तीच्या नावावरती, त्याच्या पेटंटवरती, त्याच्या ऑथोरायझेशनवरती आम्ही ह्या डिजिटल सेगमेंटमध्ये त्याच्या नावानं ती ठेवणार आहोत. तर असा हा एक वेगळेपणा आमचा एन्सायक्लोपीडियाचा राहणार आहे. लायब्ररी, आर्काईव्ह आणि एन्सायक्लोपीडिया आणि आमचं रिसर्च संस्था जी आहे, हे संस्था आमचं पब्लिक ट्रस्ट आणि सोसायटी रजिस्ट्रेशनच्या अंडर कंडक्ट केलं जाईल. आता या उपलब्ध ज्ञान साधनामधून, संपदेमधून याचं जे आउटपुट आहे, त्या आउटपुटच्या माध्यमातून हे रिसोर्सेस, याचं ॲप्लिकेशन बनवता येतं आहे का, याची युटिलिटी बनवता येतं आहे का, याची आम्ही टीम तयार करणार आहोत. मग ते इंडस्ट्रीमध्ये असो, ॲग्रिकल्चरमध्ये असो, सर्व्हिस सेक्टरमध्ये असो, तिन्ही क्षेत्रामध्ये या ज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळे ॲप्लिकेशन्स बनवता येत आहेत का हे पाहण्याचा आम्ही प्रयास करणार आहोत. आणि ते एक्सप्लोटेशन असेल कमर्शियली. कमर्शियली एक्सप्लोटेशनमधून मिळणारी जी अमाऊंट आहे, ती अमाऊंट या संशोधन आणि लायब्ररी, एन्सायक्लोपीडिया आणि आर्काईव्हवरती कन्झम केले जाईल. अशा पद्धतीने एक लाईव्ह मॉडेल जे स्वतःचा जीवनरस स्वतःच तयार करेल आणि स्वतःला जीवनरस पुरवेल, अशा पद्धतीचं एक सिंधुजन अकादमी या नावाचं हे मॉडेल आम्ही आपल्यापुढं मांडतोय. आपण त्याला आजपर्यंत प्रतिसाद देत आलात, यापुढेही त्याला प्रतिसाद द्याल. साधारणपणे 38-40 लाख रुपयाची ही इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटली इंडिजिनियस ॲप्लिकेशन्स आपण निर्माण करणार आहोत. ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण ॲग्रिकल्चरसाठी ॲप्लिकेशन निर्माण करणार आहोत, इंडस्ट्रीसाठी ग्रोथ बूस्टर, फंडामेंटल चेंज करणारे कॉन्सेप्ट्स, ॲग्रिकल्चरमध्ये फंडामेंटल चेंज करणारे कॉन्सेप्ट, असे वेगवेगळ्या पद्धती घेऊन ह्या ज्ञानसंपदेवरती आधारित असे ॲप्लिकेशन आम्ही बनवणार आहोत आणि याचं कमर्शियल एक्सप्लोटेशन करणार आहोत. याच्यातून मिळणारं जे धन आहे ते धन या संशोधकांसाठी, या आर्काईव्ह, लायब्ररी आणि एन्सायक्लोपीडियासाठी आम्ही कन्झम करणार आहोत. तर असं एक अत्यंत लाईव्ह असं हे मॉडेल आहे. चळवळींसाठी अत्यंत उपयुक्त असं हे मॉडेल आहे. चळवळीला जिवंत ठेवणारं, चळवळीकडे एक व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहणारं आणि त्यातून क्रांतीप्रवण असं साहित्य, कला आणि कृतिशील कार्यक्रम निर्माण व्हावा, अशा अपेक्षेतून हे मॉडेल आम्ही मागील 4 वर्षामध्ये बांधत आलेलो आहोत. त्या माध्यमातून त्याच्यामध्ये गुंतवणूकही झालेली आहे. जे इच्छुक असतील ते साधारणपणे याचा
या प्रपोजलचा विचार करून यामध्ये गुंतवणुकीचा तेही विचार करतील. याचं ROR जो आहे तो 12.5% हा ROR येणाऱ्या 5 ते 5.5 वर्षामध्ये आपल्याला त्याचं रिटर्न्स देईल. अत्यंत लाईव्ह असं हे कमर्शियल एक्सप्लॉयटेशन आहे आणि त्यातून हा जीवनरस आम्ही हा चळवळीच्या साधनांना पुरवणार आहोत. तर हा सिंधुजन अकादमीचा मागील 85 व्याख्यानमालेमधला आपला जो प्रतिसाद आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता. अशा पद्धतीनं आपण हे सिंधुजन अकादमीसाठी मार्गदर्शक, हितचिंतक, मित्र बनून उभं राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आपला जो मूळ विषय आहे आजचा, त्या मूळ विषयाकडे आपण वळूया. आपला मूळ विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मातृसत्ता, स्त्री सत्ता या साधारणपणे अकॅडमिकल वर्ल्डमध्ये न चर्चिल्या जाणाऱ्या, ज्याला मिथकामध्ये, भाकडकथेमध्ये टाकलं जातं, ज्याला हिनवलं जातं, अशा पद्धतीच्या या 2 मन्वंतराकडे, या 2 सामाजिक स्थित्यंतराकडे कॉम्रेड शरद पाटलांनी एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून यांना एक सामाजिक स्थिती म्हणून प्रस्थापित करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या या योगदानाबद्दल आपण कृतज्ञ आहोत. त्यांच्या या योगदानासाठी लिस्बनमध्ये मॅट्रिआर्क्यूमध्ये त्यांचा हा 4था खंड आर्काईव्हमध्ये सामील केला गेलेला आहे. मॅट्रिआर्कल वर्ल्ड स्टडीच्या या अत्यंत कृतज्ञ अशा कृतीचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो. मातृसत्ता, स्त्री सत्ता हे 2 सामाजिक स्थित्यंतर आहेत. साधारणपणे भारतीय इतिहासामध्ये 7550 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीच्या या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही सुरू झालेले आपल्याला दिसते. सतलज भारतीय बाजूकडून पहिली नदी, रावी, बिपाशा ही दुसरी आणि तिसरी नदी, आणि जी सिंधू नदी आहे, जिच्या नावाने ही सभ्यता, ही संस्कृती ओळखली जाते, ती 6वी नदी. प्राचीन साहित्यामध्ये अशा 99 नद्यांचं हे खोरं होतं असा उल्लेख आलेला आहे. अशा या नद्यांच्या खोऱ्याच्या संस्कृतीमध्ये आज आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक पॉलिटिकल डिस्कोर्स निर्माण झालेला आपल्याला दिसतो. हा जो पॉलिटिकल डिस्कोर्स आहे, त्या पॉलिटिकल डिस्कोर्समधली जी आर्ग्युमेंट्स आहेत, जो वादविवाद आहे, तो पाहता सप्तसिंधूचा, सिंधू सभ्यतेचा इतिहास जाणून घेणं, ते समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळून येईल. मागील काही महिन्यापूर्वी आपण वर्तमानपत्रामध्ये, दूरदर्शनच्या माध्यमातून पाहिलं की सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये बाहेरून कुणीही मायग्रेट होऊन आलेलं नाही. सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये टोळी काळापासून, म्हणजे शिकारीच्या समाज काळापासून तो समाज अस्तित्वात आहे. त्यामुळे त्याच्यावरती आक्रमण झालं नाही, ती उद्ध्वस्त केली गेली नाही, त्या सभ्यतेचा, त्या संस्कृतीचा नाश केला गेला नाही. अशी काही तथ्य आपोआपच त्याच्यामधून बाहेर पडतात आणि मग ती इतिहासामध्ये प्रस्थापित होण्याचे मार्ग रिकामे होतात.
तर हे जे संशोधन झालं, हे संशोधन हरियाणापासून ते अफगाणिस्तानच्या बॉर्डरपर्यंत जो सप्तसिंधू म्हणून गणला गेलेला प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये हे संशोधन झालेलं आहे. याच्यामध्ये जे सापळे सापडले गेले स्त्री आणि पुरुषांचे, त्या सापळ्यांच्या DNA माध्यमातून हे संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनामधून ते व्यक्तिचित्रण, त्या काळची सभ्यता, संस्कृती ही प्रस्थापित करण्याचा प्रयास सुरू झालेला आहे. परंतु या सगळ्या प्रयासांना छेद देणारं अत्यंत महत्त्वपूर्ण मौलिक असं संशोधन हे शरद पाटलांनी आपल्या 4 अभिजात ग्रंथामधून करून ठेवलेलं आहे. दासशूद्रांची गुलामगिरी हे त्यांचे 2 खंड आणि प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मॅट्रिआर्की, गायनाक्रॉसी अँड मॉडर्न सोशलिझम हा त्यांचा 4था खंड. ह्या अभिजात ग्रंथमालेमध्ये त्यांनी सप्तसिंधूचा मागोवा घेण्याचा प्रयास केलेला आहे. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की त्यांनी तो इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयास केलेला आहे. असा प्रयास, इतकं महत्त्वपूर्ण संशोधन हे आपण चर्चेमध्ये सातत्याने आणलं पाहिजे, या उद्देशाने मागील काही वर्षापासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शरद पाटलांचं साहित्य हे सोशल मीडियावरती चर्चेलं जात आहे. हे अत्यंत समाधानकारक बाब आहे. तर शरद पाटलांनी जे मांडलं तत्पूर्वी ते कुणीही मांडलं नाही, असं एक धाडसाचं विधान करून आपण या चर्चेला सुरुवात करूया. निवृत्ती, ऋतिगणाची ही कुलमुख्या, ऋतिगणाची ही राष्ट्री, ऋतिगणाची ही राज्ञी, ऋतिगणाची ही राणी, सप्तसिंधूची जननी आहे. हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं संशोधन शरद पाटलांनी केलं आहे. त्यापूर्वी निवृत्तीला सप्तसिंधूची जननी हा बहुमान कुणीही दिलेला नव्हता. या उलट अत्यंत प्राचीन असे आपल्या वैदिक साहित्यामध्ये निवृत्ती ही चोर, क्रूरे, घोरे, लुटारू आणि मृत्यूची देवता उपनिषद काळापर्यंत अशा पद्धतीनं नकारात्मक दृष्टीनं चर्चिली गेलेली आहे. अलीकडच्या काळामधले जे विद्वान आहे, ज्यांनी प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला, प्राच्यविद्येचा अभ्यास केला, त्यांनी निवृत्तीला अशा पद्धतीनं दुरिताची, मृत्यूची, नापिकतेची देवताच ठरवलेला आहे. परंतु शरद पाटलांनी क्लासिकल लँग्वेजेसचा, उत्पत्तीशास्त्राचा आणि नव्यानं निर्माण केलेलं जाणीव नेणीव तर्कशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून ह्या निवृत्तीला सप्तसिंधूची जननी बनवण्यापर्यंत हा इतिहास प्रस्थापित केलेला आहे. आता मित्रांनो, याला जर भाकड कथा म्हटलं, याला जर मायथॉलॉजी म्हटलं, बुद्धपूर्व काळाचा जो इतिहास आहे त्याला आपण मायथॉलॉजी म्हटलं, भाकड कथा म्हटलं, तर हा इतिहास म्हणून चर्चेला जाणार नाही. हा इतिहास वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासला जाणार नाही. त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस होणार नाही. तरीही ते जनमनामध्ये वेगवेगळ्या प्रबोधनाच्या माध्यमातून ते पसरलेलं आहे. त्यांनी मानवी मन, त्यांची मूल्य, त्यांची नीतिमत्ता त्यांनी तयार केलेली आहे. त्यामुळं आम्ही त्याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्याला त्याज्य ठरवणं, त्याचा अभ्यास न करणं हा पुरोगामी चळवळीचा एक प्रकारे आत्मघात आहे. तर हा आत्मघात होऊ नये म्हणून या भाकड कथांचा, या मायथॉलॉजीचा आपल्याला इतिहास म्हणून अभ्यास करता आला पाहिजे. आणि त्यासाठीच कॉम्रेड शरद पाटलांनी अब्राह्मणी, बहुप्रवाही, विधायक, ऐतिहासिक भौतिकवादी अशी एक मेथोडॉलॉजी, अशी एक विश्लेषण पद्धत निर्माण केली. आणि त्या ऐतिहासिक भौतिकवादी विश्लेषण पद्धतीच्या अंगाने हा इतिहास, मटेरियलिस्टिक हा भौतिकवादी इतिहास, ज्याला आम्ही आध्यात्मिक इतिहासामध्ये रूपांतरित केलंय, त्या आध्यात्मिक इतिहासाच्या माध्यमातून आम्ही आमची मनं, आमची समाज मनं परिपोषित केलीत, निर्माण केलीत, तयार केलीत, संस्कारित केलीत.
त्यांना आम्हाला सेकंड थॉट देता आला पाहिजे. त्यामुळंच या भाकडकथा मायथॉलॉजीकडे कॉम्रेड शरद पाटलांनी या ज्ञानसाधनाच्या माध्यमातून इतिहास म्हणून पाहिलं आणि तो इतिहास या 4 खंडाच्या माध्यमातून प्रस्थापित केला. आता हा जो प्रस्थापित केलेला इतिहास आहे, या इतिहासामध्ये निवृत्ती जी आहे ती निवृत्ती अत्यंत महत्त्वपूर्ण असा रोल प्ले करते, जो आधुनिक इतिहासापर्यंत नकारात्मक पद्धतीने घेतला गेलेला आहे. निवृत्ती ही ऋतिगणाची कुलमुख्य आहे, ज्ञातिमुख्य आहे, म्हणजे त्या कुलाची प्रमुख आहे. म्हणजे ऋती हा एक कुल आहे, एक ज्ञाती आहे. अशा कुल आणि ज्ञाती ह्या सप्तसिंधूमध्ये 5 ज्ञाती असल्याचा पंचजन म्हणून उल्लेख आलेला आहे. शरद पाटलांनी हे पंचजन ह्या वाङ्मयीन पुराव्यांच्या विरोधात जाऊन दिलेला आहे. त्यामध्ये ते ऋतिगणाची निवृत्ती, दैत्यगणाची दिती, दानवगणाची धनु, रुद्राची त्रिअंबा, या 5 जणीला म्हणजे 5 बहिणींना, या 5 बहिणींच्या कुलांना म्हणजे ज्ञातींना शरद पाटील काय करतात, तर या सप्तसिंधूच्या निर्मितीचं सगळ्यात मोठं स्थान त्यांना बहाल करतात. ह्या पंचजनामध्ये दिती, धनु, त्रिअंबा, रोदसी आणि निवृत्ती ह्या 5 जणी शरद पाटलाने प्रस्थापित केल्या. या 5 जणीच्या माध्यमातून हा टोळी काळातला जो समाज आहे, टोळी काळामध्ये राहणारे ह्या ऋतिगण जे होता, तो ऋतिगण मागच्या आपण एका फेसबुक लाईव्हमध्ये म्हटल्याप्रमाणे तो काश्मीर खोऱ्यामधला, म्हणजे आज आपण पाहतो की दाल लेक आहे, दाल सरोवर जे आहे, त्या दाल सरोवर हा साधारणपणे 15 किलोमीटरचा अत्यंत सुंदर असा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये वाईल्ड राईस, जंगली भातावरती, म्हणजे प्रामुख्याने शिकार करणारा हा समाज, पण शिकार जर नाही मिळाली, विंटरमध्ये शिकार जर नाही मिळाली, तर हा त्या जंगली भातावरती उदरनिर्वाह करणारा अर्धविकसित असा अन्न गोळा करणारा, शिकार करणारा कृषक समाज होता. या कृषक समाजामध्ये हा ऋतिगण निर्माण होतो. हा ऋतिगण त्याची ही निवृत्ती ज्या पद्धतीनं न्यूटनने कार्यकारण भाव जाणून सफरचंदाच्या झाडावरचं सफरचंद हे जमिनीवरच का पडतं, ते आकाशामध्ये का उडत नाही, याचा कार्यकारण भाव जाऊन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. त्या पद्धतीनं निवृत्तीनं हा जो जंगली राईस आहे, हा वाईल्ड राईस आहे, जंगली भात आहे, ह्याचं डोमॅस्टिकेशन केलं. म्हणजे ह्याला नियंत्रित पद्धतीनं निर्माण करण्याची, त्याच्या मागची जो कार्यकारण भाव होता तो जाणून त्यांनी वाडग्याच्या शेतीमध्ये हा प्रयत्न पहिल्यांदा केलेला आपण पाहतो. याचा स्पष्ट उल्लेख ऋग्वेदामध्ये आलेला आहे. आणि मग जसंही हे रिप्रोडक्शन, ज्याला डोमेस्टिकेशन म्हटलं गेलंय, जंगली प्राण्याचं ज्या पद्धतीनं पाळीव प्राण्यामध्ये रूपांतर होतं, त्याच पद्धतीनं जंगली वनस्पती ह्या नियंत्रित वातावरणामध्ये, नियंत्रित क्षेत्रामध्ये हव्यात तिथं आपल्याला पेरता येतात, उगवता येतात आणि त्याच्यापासून अन्नधान्य मिळवता येतं. हा जो शेतीचा शोध आहे, हा निओलिथिक मधला अत्यंत महत्त्वपूर्ण असा शोध आहे. तो महत्त्वपूर्ण असा शोध हा सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये निवृत्ती लावताना आपल्याला दिसते. निवृत्ती जसा ह्या सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये वाडग्याच्या शेतीचा शोध लावते, वाडग्याचा शेतीचा शोध हस्तश्रमाच्या शेतीचा शोध आहे. म्हणजे त्यामध्ये नांगर नाहीये, हल नाहीये, अहल अशी ती शेती आहे. हा नांगराच्या शेतीचा नसलेला अहल अशा शेतीचा, हस्तश्रमाच्या शेतीचा हा जो शोध आहे, हा शोध आज हे आम्ही घटस्थापनेच्या माध्यमातून जतन करून ठेवलेला आहे. आणि घटस्थापनेचा हा जो शोध आहे, हा ऋषीपंचमीच्या दिवशी असतो आणि तो फक्त आणि फक्त स्त्रियाच साजरा करतात. स्त्रियाच ह्या घटामध्ये माती आणून विविध बियाणे याच्यामध्ये रुजवतात आणि 9 दिवसानंतर त्या घटामध्ये उगवलेलं ते धान आहे ते नदीमातेला, नदी प्रवाहामध्ये समर्पित करतात. नदी माते, तू हे दिलंस, तुला हे आम्ही समर्पित करतो.
ऋषी हा शब्द वैदिक वाङ्मयामध्ये जरी पुल्लिंगी असला तरी आर्ष भाषेमध्ये तो स्त्रीलिंगी अर्थानेच वापरला गेलेला आहे. अशी ही ऋषीपंचमीचा जो सण आहे तो हस्तसमाच्या शेतीचा घटस्थापनेचा अत्यंत महत्त्वाचा असा उत्सव आहे. तो आजही आपण पाहतो तो स्त्रियांनी जिवंत ठेवलेला आहे. निवृत्तीनं हा लावलेला कार्यकारण भाव हा कमालीचा अत्यंत प्रगल्भ असा होता. इलॉजिक अशा त्या समाजामध्ये अशा पद्धतीनं एकूणच परिस्थितीकडे पाहणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. म्हणूनच ती निवृत्ती ठरली. म्हणजे ह्या ऋतिगणाची कुलमुख्या पुढे जाऊन सप्तसिंधूच्या अत्यंत मोठ्या अशा सभ्यतेची कुलमुख्याही ठरली. आता आपण पाहूया की हा टोळीमधला जो समाज होता तो एकमेकाकडे वेगवेगळ्या पद्धतीनं अन्नधान्य, शिकारीच्या माध्यमातलं जे अन्नधान्य आहे त्या अन्नधान्याची देवाणघेवाण करायचा अन्नातल्या वैविध्यतेसाठी. जॉर्ज थॉम्सन हे मांडलेलं आहे की अन्नातली वैविध्यता दोन शत्रुभावी टोळ्यांना सुद्धा एकत्र आणायला भाग पाडलेले आहे. जसंही अन्नधान्याची विविधतेतून देवाणघेवाण सुरू झाली, मैत्रभाव निर्माण झाला, तसंही स्त्री पुरुषामध्ये देवाणघेवाण सुरू झाली. आणि त्यांना असं कळालं की दुसऱ्या टोळीमधल्या स्त्री आणि पुरुषांचं, वेगवेगळ्या टोळीमधल्या स्त्री आणि पुरुषांचं आवाह विवाह झाला. म्हणजे त्यावेळेला आवाह झालेला नव्हता अजून सुरू, पण आवाह विवाह झाला तर त्यातून निर्माण होणारी संतती ही सदृढ असते. आणि तो मेडिकल सायन्सचा पहिला शोध लागला. तिथून आवाह विवाह निश्चिती झाली. कारण ज्या टोळ्या होत्या त्या रक्तसंबंधाने भाऊ बहीण होत्या. त्या रक्तसंबंधाने होणारा जो आवाह विवाह होता त्यातून निर्माण होणारं अपत्य हे सदृढ निर्माण होत नव्हतं. ते मृत निर्माण व्हायचं किंवा ते डिसेबल निर्माण व्हायचं. आणि मग ते टोळीवरती बर्डन निर्माण व्हायचं. त्याला टोळीच्या कुलमुख्याला मारावं लागायचं. तर अशा पद्धतीनं याच्यामधनं सोयीस्कर असा जो एक करार निर्माण झाला तो टोळी अंतर्गत विवाह न करता टोळी बाह्य विवाह करण्याचा. आणि मग टोळी बाह्य विवाह करण्यासाठी ज्या टोळ्या ज्या पद्धतीची शिकार करत होत्या त्या जेव्हा नंतरच्या काळामध्ये शेतीमध्ये उतरल्या तेव्हा त्या अन्नाच्या प्रती कृतज्ञ भाव जागवण्यासाठी हरणाची शिकार करणारे हे हरणाचं कुलचिन्ह वापरायला लागले, टोटेम. सशाची शिकार करणारे हे सशाचं कुलचिन्ह वापरायला लागले. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अन्नावरती उदरनिर्वाह करणारे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या शिकारी करणारे जेव्हा शेतीमध्ये उतरले तेव्हा त्यांनी काय केलं, याच्यामुळं आज आम्ही शेतीमध्ये उतरलो, याच्यामुळं आज आम्ही जिवंत आहोत, त्याच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी ते कुलचिन्ह वापरलं. आणि कुलचिन्हाचं ते हनन करत नसत, त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त करत. असं हे कुलचिन्हाची प्रथा आजपर्यंत आपण पाळत आलेला आपल्याला दिसतो. तेही आवाह विवाह करताना तो जो मेडिकल सायन्समधला कायदा होता तो आज मेडिकल सायन्सच्या रूपानेच आपण पाहतो त्याच्याकडे, ज्याला देवक किंवा कुलचिन्ह म्हणतात. आता सायन्स आपलं त्याच्या पुढेही गेलेलं आहे. आता आपण RH ब्लड ग्रुपमधला RH वगैरे पाहूनही आपण क्रोमोसोम्स वगैरे रचना पाहून आपण आवाह विवाह आता निश्चित करू शकतो. त्यामुळं गण, कुल, ज्ञाती याच्या अनुरूप विवाह करण्याची आता काही गरज नाही, कारण त्याच्या पुढेही संशोधन केलेलं आहे. त्यामुळं निगेटिव्ह क्रोमोसोम या रचनेचा अभ्यास करूनही आता आवाह विवाह निश्चित करता येतो. निवृत्तीनं जसंही वाडग्याच्या शेतीचा शोध लावला आणि आपल्या ज्ञाती बांधवांना, ज्ञाती बहिणींना दाखवलं की अशा पद्धतीनं आपण शेती करू शकतो नियंत्रित स्वरूपामध्ये. आणि ती मग नियंत्रित स्वरूपात केलेली शेती जी आहे ती शेती आपण व्यापक प्रमाणामध्ये सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये उतरून करूया. आपण हे पाहतो की कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे रोनाल्ड अमुल्सन यांचा क्वाटर्नरी एन्व्हायरमेंट सराउंडिंग हरप्पा अ रिव्ह्यू अँड सिंथेसिस या नावाचं एक संशोधन 2008 मध्ये पब्लिश झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मांडणी हरप्पाच्या बाबतीत केलेली आहे. ती ही की भारताच्या बाजूने सतलज, रावी, बिपाशा
अशा नद्या आहेत. रावी आणि बिपाशाच्या मधला जो त्रिभुज प्रदेश आहे तो त्रिभुज प्रदेश अल्युअल फॅन अत्यंत सुपीक असा गाळपेराचा हा प्रदेश आहे. हा साधारणपणे 80-90 किलोमीटरचा हा जो प्रदेश आहे हा प्रदेश आजही राईस बास्केट राईस बकेट म्हणून पाकिस्तानमध्ये ओळखला जातो. सुगंधी भात निर्माण करण्याची ही फॅक्टरी म्हणून या त्रिभुज प्रदेशाला पाहिलं जातं. हा त्रिभुज प्रदेश अमुलसन म्हणतो त्याप्रमाणे हा ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे कृषकांसाठी आणि पशुपालकांसाठी विलयबिंदू पण आहे. म्हणजे पशुपालकांना कृषक बनण्यासाठी अत्यंत पोषक असं जे वातावरण आहे, अत्यंत पोषक अशी जी भूमी आहे ती भूमी आहे रावी आणि बिपाशाच्या मधला हा जो त्रिभुज प्रदेश. आता याच्या पुढे जाऊन याच संशोधनाला एक्सटेन्शन देऊन आपण पाहतो की रावीच्या तीरावरती हरियुपिया हे आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये उल्लेख केला गेलेलं शहर म्हणजे हरप्पा हे वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हरप्पा हे शहर सर्वप्रथम वसलं याला काय पुरावा तर रीता पी राईट नावाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा आर्किओलॉजिस्ट मानववंशशास्त्र याच्या अभ्यासक मल्टीडिसिप्लिनरी स्टडीच्या अभ्यासक रीता पी राईट यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असं संशोधन याच्यावरती केलेलं आहे. वॉटर सप्लाय अँड हिस्ट्री हरप्पा अँड द बिपाशा इज रिजनल सर्वे हा रीता पी राईट यांचा पेपर आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा पेपर आहे. या पेपरमध्ये सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये जी महत्त्वपूर्ण अशी खेडी सर्वप्रथम वसली गेली ती रावी आणि बिपाशाच्या ह्या दाओबमध्ये ह्या त्रिभुज प्रदेशामध्ये वसली गेली. असं त्यांनी क्लायमेटोलॉजी, एन्व्हायरमेंट, पॅलोनॉलॉजी आणि इतर सॉईलचा अभ्यास करून ही मांडणी इथं केलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या 14 साईट्समधलं महत्त्वपूर्ण एक साईट आहे हरप्पा. हे साईट्स पहिल्यांदा खेड्याच्या स्वरूपामध्ये नदीपासून दूरवर उभ्या राहताना दिसतात आणि गाळपेराच्या शेतीचा ऋग्वेदामध्ये अपनोप्त्रियम नावाचा जो मंत्र कवश आयलुषने म्हटला आहे तो मंत्र म्हणजे गाळपेरावरती कशी शेती करावी याचं स्पष्ट असं तंत्र आहे. कवश आयलुष हे त्याचं नाव. हा एक मंत्रकर्ता आहे. हा मंत्रकर्ता म्हणजे काय तर त्याला जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान त्यांनी गायनाच्या स्वरूपात काव्याच्या स्वरूपात त्याची मांडणी केली आणि ते जतन करून ठेवलं. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा पुरावा कुठला आहे तर रावी आणि बिपाशाच्या मध्ये अत्यंत सुपीक म्हणजे जिथं धान्य टाकलं तरी उगवून येईल असा हा सुपीक प्रदेश आहे. हा गाळपेराचा प्रदेश आहे. आणि मग जसं ही खेडी यशस्वी पद्धतीनं शेतीचं उत्पादन करू लागली तसं मग मेहरगड करून काश्मीरच्या बुर्जाहोमकडून आणि भीमबेटकाकडून अशा ह्या टोळ्या या सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये गाळपेराच्या शेतीला उतरताना आपल्याला दिसून येतात. आणि मग हे सप्तसिंधूचं खोरं हजारो साईट्सनी अत्यंत समृद्ध अशी सभ्यता संस्कृती निर्माण करतात. आता ह्या सभ्यतेचं संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे ते हे की हरप्पा जे आहे त्या हरप्पामध्ये शहराची जी रचना आहे ती शहराची रचना सिटाडेल आणि लोअर हाऊस अशी केलेली आहे. लोअर हाऊसमध्ये कृषक समाज, कारागीर समाज आणि व्यापार करणारा समाज असा हा फोर्टिफाईड म्हणजे कंपाऊंड असलेल्या त्या शहरामध्ये राहताना आपल्याला पाहायला दिसतं. आणि तिथंच उंचावरती एक सिटाडेल आपल्याला दिसतं. हे जे सिटाडेल आहे हे सिटाडेल त्याच्यामध्ये एक पुष्करणी आहे ज्याला पायऱ्या आहेत ज्याच्यामध्ये सतत पाणी असतं. जे आपण त्र्यंबकेश्वरला कुशावर्त म्हणून पाहिलं, जे आपण तुळजापूरला कल्लोळ तीर्थ म्हणून पाहिलं,
अशा विविध मातृसत्ताक ठिकाणी ही पुष्करणी आजही आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या दोन्ही बाजूला 2 हाऊस आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या मधोमध अन्नधान्य साठवणारी एक ग्रेनरी पाहायला आपल्याला मिळाली. याचा स्पष्ट अर्थ काय, तर जेव्हा हे यशस्वीपणे सप्तसिंधूमध्ये या ऋतिगणाच्या पंचजनांनी यशस्वीपणे शेती केली आणि ही शहरं म्हणजे ह्या खेड्यांची, नदीपासून दूर राहणाऱ्या ह्या खेड्यांची, नदीजवळ ही शहरं निर्माण झाली, त्या शहराला एकसारखेपणा त्याचं नियंत्रण करणारं मध्यवर्ती असं ॲडमिनिस्ट्रेशन बनवण्याची जी धारणा आहे ती धारणा मातृसत्ता स्त्रीसत्ता समाजाची धारणा आहे. हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आर्किओलॉजिस्ट, मानवशास्त्र आणि इतर सर्व ज्ञानसाधनाच्या ज्ञानशाखाच्या विद्वानाने अजूनही हा रिझॉल्व्ह केलेला नाही. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे की ह्याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे ॲडमिनिस्ट्रेशन मातृसत्ताक आणि स्त्रीसत्ताक धारणेचं त्याच्या आधारावर रचलेलं हे ॲडमिनिस्ट्रेशन होतं. तुम्ही म्हणाल याला काय पुरावा, तर ह्याला महत्त्वपूर्ण असा पुरावा आहे की निऋती जेव्हा सप्तसिंधूमध्ये उतरते तेव्हा हे सगळं स्त्रीमुळेच निर्माण होतं. फर्टिलिटी मॅजिक म्हणजे गणाची जी निर्मिती होते ती स्त्रीमुळं होते. पुरुष हा निर्मिती करू शकत नाही. म्हणजे जे अपत्य निर्माण होतात, गण निर्माण होतो, तो केवळ स्त्रीमुळेच निर्माण होतो. आणि जसं हे अपत्य निर्माण होतं तसं भूमी हे शेतीचं उत्पादन आपल्याला देते. त्यामुळे हे स्त्रीची तुलना ह्या भूमीशी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ती जी माया आहे फर्टिलिटी, पुनरुत्पादनाची जी माया आहे त्या मायेनं स्त्री ही प्रभुत्वशाली जागी बसली गेली. त्यामुळं मातृ म्हणजे आईची सत्ता, आईच्या वंशाने ओळखला जाणारा तो समाज, त्यामध्ये पुरुषांना दुय्यम स्थान होतं. परंतु जशीही ह्या खोऱ्यामध्ये ह्या वसाहती वाढू लागल्या, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, याच्यासाठी अधिकचं मनुष्यबळ लागू लागलं, तसंही निऋतीनं विचार केला की स्त्रीबरोबर आपल्याला पुरुषांनाही या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सामील करावं लागेल. म्हणजे पूर्वी जे सभ्य होते, सभ्य म्हणजे केवळ स्त्री होती, ती जन्मताच सभ्य होती. पुरुषाला जन्मता सभ्य म्हटलं जात नव्हतं. सभा, 1 हाऊस काउन्सिल जे होतं त्या सभेमध्ये ह्या वृद्ध स्त्रियांना मार्गदर्शक भूमिकेमध्ये स्थान मिळायचं. जसं या वसाहती वाढू लागल्या, निऋतीनं ठरवलं की आपल्याला पुरुषांना पण याच्यात सामील करावं लागेल. आणि पुरुषांना सामील करण्यासाठी तिने पुष्करणी म्हणजे अभिसिंचनाचा मार्ग अवलंबला. पुष्करणीमध्ये म्हणजे ह्या नदीच्या उगमाच्या पाण्यामध्ये स्नान करून जे पुरुष अभिसिंचित होतील ते स्त्री आणि पुरुषामध्ये, पुरुषाप्रमाणे स्त्रीप्रमाणे हे पुरुषही निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होतील. आजकाल त्याला आपण काय म्हणतो, पाप धुणे. पण त्या काळामध्ये काय होतं तर गण सदस्य बनणे. आता नवीन माध्यमातून ह्या पुष्करणीमध्ये स्नान करण्याच्या माध्यमातून पुरुषही स्त्रीबरोबर निर्णय प्रक्रियेमध्ये सामील झालेला दिसतो. त्यानंतर हजाराहूनही अधिक अशा वसाहती आपल्याला ह्या नदीच्या पात्रामध्ये, नदीच्या पात्राच्या तीरावरती उभा राहिलेल्या दिसतात. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही सभ्यता स्त्री आणि पुरुषांनी निर्माण झाल्यामुळं पुरुषांची समिती, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष सामील होतात, असं 2 हाऊस काउन्सिल हे आपल्याला हरप्पाच्या सिटाडेलमध्ये उभारलेलं दिसतं. एका बाजूला सभ्य म्हणजे वृद्ध स्त्रिया त्या निऋतीला मार्गदर्शन करतात. एका बाजूला स्त्री आणि पुरुषांची समिती, ज्यामधून समता निऋतीनं निर्माण केली. ती समिती ही निऋतीला ह्या वसाहती हे ॲडमिनिस्ट्रेशन रन करण्यासाठी, कंडक्ट करण्यासाठी मार्गदर्शन करतं. असं सभा आणि समिती हे 2 हाऊस काउन्सिल निऋतीचा ऋतिगण निर्माण करताना दिसतो. ही 2 हाऊस काउन्सिल डेमोक्रेसी निर्माण करून आज हे आपण पाहतो की आपल्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये असे 2 हाऊस काउन्सिल आपल्याला निर्माण झालेले, प्रस्थापित झालेले आणि त्या आधारे आपली लोकशाही, बंधुत्वता हे आपण मेंटेन करताना
ह्या मातृसत्ता आणि स्त्री सत्तेचा ह्या निर्मितीचं हे औचित्य आपण पाहतो. यामुळं मातृसत्ता आणि स्त्री सत्तेचा अभ्यास करणं किती महत्त्वपूर्ण आहे, कारण आपल्याला समतेचा, लोकशाहीचा, या टू हाऊस काउन्सिलचा अत्यंत मूलगामी असा संदर्भ आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे हे कशा पद्धतीनं विकसित होत गेल्या आणि आज त्या कोणत्या स्थितीमध्ये आहेत, पुढे जाऊन लोकशाही कोणत्या स्थितीमध्ये असेल, याचे गतिनियमांचा अभ्यास आपल्याला मांडता येतो. त्यामुळे हे मातृसत्ता आणि स्त्री सत्ता हे दोन समाजस्थिती अभ्यासणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ह्या दोन स्थिती जेव्हा आपण अभ्यासतो, त्याचं औचित्य जेव्हा आपण असं पाहतो, तेव्हा ते औचित्य पाहताना मातृसत्ता आणि स्त्री सत्तेचा टू हाऊस काउन्सिलमधला जो आविष्कार आहे, हा आविष्कार लोकशाहीला वृद्धिंगत करताना दिसतो. हे महत्त्वपूर्ण रिलेव्हन्स आपल्याला मातृसत्ता आणि स्त्री सत्तेचा आजच्या बाबतीमध्ये, आजच्या संदर्भामध्ये समजून घेता येतो. आता जो टू हाऊस काउन्सिलचा जो ऐतिहासिक पुरावा, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स मी आपल्याला दिला, तसंच पुष्करणीचाही मी तुम्हाला दिला, ज्याच्या माध्यमातून पुरुष हा घनसदस्य बनतो. आता जो महत्त्वपूर्ण पुरावा या सप्तसिंधूच्या ह्या फर्टिलिटी मॅजिकचा, जो स्त्री सत्तेमध्ये जाताना ॲग्रिकल्चर मॅजिक ह्या आधारावरती उभा राहताना दिसतो. कृषी माया जी आहे, ती कृषी माया स्त्री आणि पुरुष हे केवळ स्त्रीच करू शकते, हे केवळ स्त्रीमुळंच होतं, ह्या धारणेवरती, ह्या लॉजिकवरती हे कार्य करत असल्यामुळं ही समाजधारणा, स्त्रीला हे प्रभुत्वशाली स्थान मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मातृसत्तेमध्ये ती घनवृद्धी करते, घनाला जन्म देते, अपत्याला जन्म देते. त्यामुळे ते फर्टिलिटी मॅजिक, पुनरुत्पादनेची माया, त्यामुळे स्त्री प्रभुत्वशाली. स्त्री सत्तेमध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होतात. सप्तसिंधूचा प्रचंड वेगाने ते विकास करतात आणि तो जो केलेला विकास जो आहे, तो स्त्री आणि पुरुषाच्या सामित्याने, म्हणजे समतेनं तिने तो निर्माण केला. ह्याचा पुरावा मी तुम्हाला आर्किओलॉजिकल एव्हिडन्स म्हणून हरप्पाच्या सिटाडेलमध्ये टू हाऊस काउन्सिल आज हे आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं उत्पादन, हे सगळं उत्पन्न, हे सगळं धन जे होतं ते गणाचं होतं, ते कुलाचं होतं, ते ज्ञातीचं होतं, ते सामूहिक श्रम होतं. याचा सगळ्यात मोठा पुरावा जो आहे तो ग्रेनरी. सिटाडेलमध्ये असे मोठेच्या मोठे गोडवान आपल्याला दिसतात. हे सगळं निर्माण झालेलं धान्य हे ह्या गोडवांमध्ये साठवलं जायचं आणि ते संपूर्ण गणाच्या मालकीचं असायचं. पहिल्या मातृसत्तेमध्ये लैंगिक विषमता आहे, ती स्त्री सत्तेमध्ये लैंगिक विषमता जाऊन स्त्री समता येते. आता नंतरच्या काळामध्ये म्हणजे 5300 वर्षापासून वेगाने विकसित होत 2900 पर्यंत, म्हणजे 4900 वर्षापर्यंत ही त्या काळातली अत्यंत महत्त्वाची अशी शहर रचना, नागरी रचना बनलेली होती. आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की कोणत्याही शहरामध्ये रस्ते हे काटकोनात होते, मोठे होते रस्ते, आणि त्यांना पाणी पिण्यासाठी विहिरी होत्या, त्यांच्यासाठी गटारी होत्या झाकलेल्या, बाथरूम संडास हे प्रत्येकासाठी होतं. म्हणजे ह्या प्रगल्भ स्थितीपर्यंत हा समाज गेला होता. परंतु प्रगल्भ स्थितीत जाऊन ही समाज, तुम्ही जर पाहाल हरप्पा मोहजोदडोच्या कॉर्नरच्या घरामध्येही मध्यवर्ती ठिकाणी असणारी जी सुविधा आहे, तीच सुविधा तुम्हाला शहराच्या कॉर्नरच्या घरामध्येही पाहायला मिळेल. याचा दुसरा अर्थ होतो समता. समतेच्या ह्या महत्त्वपूर्ण अशा तत्वावरती ही रचना आधारलेली दिसती. ही आधारलेली रचना अशा पद्धतीनं समतेची निर्मिती करते, इतर गणाविषयी बंधुभाव व्यक्त करते, इतर गणांनाही या सप्तसिंधूमध्ये वसाहती उभ्या करण्यासाठी मदत करते. आणि मग हे ॲडमिनिस्ट्रेशन मध्यवर्ती ॲडमिनिस्ट्रेशन राहतं. त्या मध्यवर्ती ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुलमुख्या जी आहे, नंतर बदनाम झाली, ती कुलपा, आणि कुलमुख्या जी नंतरच्या काळामध्ये बदनाम झाली ती कुलटा. ह्या कुलपा आणि कुलटा
ह्या सप्तसिंधूमध्ये ह्या सिटाडेलमध्ये राहून ह्या नदीपात्रामध्ये उगमापासून ते समुद्रापर्यंत विसर्जित होणाऱ्या सगळ्या वसाहतीमध्ये एक समवायी धारणा निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेल्या आपल्याला इसवी पूर्व 5300 वर्षापासून इसवी पूर्व 3300 पासून म्हणजे आजपासून 5300 वर्षापासून ते 3900 वर्षापर्यंत म्हणजे 1900 इसवी पूर्व 1900 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. जगामधले अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे शहरीकरण आहे. त्याच्यामधल्या सुविधाही ह्या उत्तमोत्तम आहेत आणि त्याच्यातली मूल्य प्रणाली, त्याच्यातली नीतिमत्ता, जी तत्व आहेत ती तत्व ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहेत. म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीची जी मूल्य आहेत ती मूल्य अशा पद्धतीने आपल्याला निवृत्तीगणाने सप्तसिंधूच्या ह्या वसाहती उभा करण्यामध्ये, ह्या सभ्यता उभा करताना, ही संस्कृती उभा करताना, कृषक आणि वाणिज्य अशी ही सभ्यता निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. ह्या जेनेसिस आपल्या हाताशी लागल्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही ह्या मूल्यांचं कशा पद्धतीने विकास होत आला, आज ती कशी प्रस्थापित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये कोणते बदल होतील, ते कशी कोलॅप्स होतील, त्यांना कोणती आव्हानं मिळतील, ही आव्हानं जाणून घेण्यासाठी हा उगम स्वातंत्र्य, समता, लोकशाहीचा जाणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो आपल्याला कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्या ज्ञानसाधनाच्या माध्यमातून या 4 ह्या अभिजात ग्रंथामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. आता जे महत्त्वपूर्ण बाब राहते ती आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आजच्या परिप्रेक्षामध्ये याला दिलं गेलेलं आव्हान मागच्या काही महिन्यापूर्वी आपण जाणलं की ह्या सभ्यतेमध्ये कोणत्याही पद्धतीचं आक्रमण झालं नाही, बाहेरून कोणतंही मायग्रेशन झालेलं नाही, त्यामुळे याचं विध्वंस झालेलं नाही, याची नासधूस झालेली नाही, हे नष्ट केलं गेलेलं नाही, अशी एक धारणा, असा एक विचार संशोधनाच्या माध्यमातून आपल्या पुढे येताना दिसतो. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की अशाच पद्धतीचं एक संशोधन मागच्या कालावधीमध्ये म्हणजे 2018ला साधारणपणे 51 युरोपियन, आशियन बहुविद्याशाखीय अभ्यासातून हे निर्माण झालेलं आपण पाहिलेलं आहे. 2018ला जेनोमिक फॉर्मेशन ऑफ सेंट्रल अँड साऊथ आशिया. आणि या संशोधनामध्ये आजच्या संशोधनामधले डॉक्टर वसंत शिंदे आणि डेव्हिड रिच हे 2 संशोधक ह्या 50 शास्त्रज्ञाबरोबर हे जेनोमिक फॉर्मेशन करताना सहभागी होते. आणि त्या सहभागामधून निर्माण झालेलं जे संशोधन आहे त्या संशोधनाला काय मांडायचं होतं तर मध्य आशिया आणि दक्षिण आशिया. दक्षिण आशिया म्हणजे भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ हा दक्षिण आशियन जो भाग आहे, ह्या दक्षिण आशियन भागातले लोक हे प्राचीन लोक, ह्यांचं जीन्स कुठलं आहे हे जेनोमिक फॉर्मेशन करण्यासाठी अँशंट DNA न मिळाल्यामुळं, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अँशंट DNA न मिळाल्यामुळं हे मांडणं कठीण होतं. त्या पार्श्वभूमीवरती ह्या 50-60 शास्त्रज्ञांनी हे जेनोमिक फॉर्मेशन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर मागील 3-4 महिन्यामध्ये डॉक्टर वसंत शिंदेंच्या नेतृत्वाखाली असं संशोधन झालं. त्या संशोधनामधून असं मांडण्यात आलं की कोणत्याही पद्धतीचं मायग्रेशन म्हणजे बाहेरून लोक इथं आलेले नाहीत. शिकारी काळापासून इथंच असणाऱ्या लोकांनी शेतीचा शोध लावला, शेती केली, सभ्यता उभारली आणि मग नैसर्गिक कारणाने ही सभ्यता नष्ट झाली. त्यानंतरच मग वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळे लोक आपल्या भारतामध्ये सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये आलेले आपल्याला दिसतात. असं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संशोधन मांडणी जी कंट्रोवर्शियल ठरली. कशामुळे कंट्रोवर्शियल ठरली तर अनेक वर्षापासून असं मांडण्यात आलेलं आहे की आर्य आक्रमक आले, आर्य आक्रमकाने आपल्या इथं ही सभ्यता नष्ट केली.
आणि ते मोठ्या अभिमानाने सांगण्यात येत होतं. ते अनेकांसाठी गौरवाचं स्थान होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये अबाउट टर्न मारून त्यामध्ये अशा पद्धतीनं कोणीही मायग्रेट झालेलं नाही, त्यामुळे याचा विध्वंस झालेला नाही, हे नष्ट केलं गेलेलं नाही. आणि हे नष्ट केलं गेलं नसेल तर मग अगोदरच्या ज्या थेअरी आहेत, आर्य इन्व्हेजन थेअरी, हे आपोआपच काय होतात, नष्ट होतात. तर या पद्धतीनं आपल्याला महत्त्वपूर्ण मांडणीला छेद देणारं जे संशोधन आहे ते डेव्हिड रिच यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये या संशोधनाला आपण मांडलेलं पाहायला मिळतं. यामध्ये जेनोमिक फॉर्मेशन ऑफ सेंट्रल अँड साऊथ आशिया, यामध्ये डॉक्टर वसंत शिंदेही होते. त्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, तर त्यामध्ये आजचं जे संशोधन आहे त्या संशोधनाला छेद देणारं संशोधन झालेलं आहे. त्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे, भारतीय जेनोमिक फॉर्मेशनच्या माध्यमातून जे स्टेटमेंट केलं गेलं आहे ते स्टेटमेंट अशा पद्धतीचं आहे. फॉर ऑल 140 इंडियन क्लाइन ग्रुप्स वी गिव्ह मॅक्झिमम अ पोसेरियर फिट्स फॉर द मॉडेल्स. Significant outliers are shown. स्पष्टपणे सांगितलंय, significant outliers are shown and include a cluster of Brahmin and Bhumihar with excess steppe pastoralist ancestry. म्हणजे याच्यापूर्वी जे संशोधन होतं की जेनोमिक फॉर्मेशनमध्ये प्रकर्षाने स्टेपे पॅस्ट्रल जे आहेत, स्टेपे पॅस्ट्रल म्हणजे काय, तर जे हंगेरीपासून मंचुरियनपर्यंत जे गवताळ पट्ट्या आहेत त्या गवताळ पट्ट्यामध्ये जे पशुपालक आहेत, जे वेगवान घोड्याच्या साधनाने हे हर्डिंग करतात, पशुपालकत्व करतात, त्यांचे जे जीन्स आहेत जेनोमिक फॉर्मेशनमध्ये प्रकर्षाने इतर समूहाबरोबर, परंतु प्रकर्षाने कोणामध्ये जास्त दिसतात, तर a cluster of Brahmin and Bhumihar with excess steppe pastoral ancestry. तर हे महत्त्वपूर्ण संशोधन आहे. त्यामुळं मागील 3-4 महिन्यामध्ये जे कंट्रोवर्शियल संशोधन मांडण्यात आलंय आणि त्यामधून आक्रमणाची थेअरी नष्ट करण्यात आलेली आहे सप्तसिंधूची, ती आपोआपच काय होते, कॉन्ट्रॅडिक्टरी बनते. कारण तेही संशोधन त्यांचंच आहे जे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये, व्यापक प्रमाणामध्ये केलेलं आहे, आणि हे संशोधन त्यांचंच आहे जे वेगळ्या पद्धतीने केलं गेलेलं आहे. तर हे दोन कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट या संशोधनाच्या माध्यमातून कॉम्रेड शरद पाटलांनी मांडलेल्या संशोधनाला एक मोठं आधार मिळतो, एक समर्थन मिळतं. हा आर्किओ मायथॉलॉजीचा जो अभ्यास आहे, जो मिरियम डेक्स्टर, गिम्बुटास या लोकांच्या मौलिक संशोधनातून युरोपचे ॲन्सेस्टर प्रस्थापित झाले, त्याच मौलिक संशोधनाचा आधार घेऊन आर्किओ मायथॉलॉजी, कॉम्रेड शरद पाटलांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाला आपण आर्किओलॉजिकल इव्हिडन्सेस उपलब्ध करून या संशोधनाच्या माध्यमातून सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये निवृत्तीच्या पंचजनाने मांडलेलं हे संशोधन आपल्यापर्यंत पोचवताना मला अत्यंत आनंद होतो. सिंधुजन अकादमीला आपण सातत्याने जे पाठबळ दिलं, मोठ्या प्रमाणामध्ये जे समर्थन दिलं, असंच समर्थन आपण येणाऱ्या काळामध्ये द्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.